लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या सिडको भागातून एक विचित्र बातमी समोर आलेली आहे। ज्या मुलीसोबत संसाराचं स्वप्न पाहिले त्याच मुलीसोबत वडिलांनी पळून जाऊन लग्न केल्यानं मानसिक धक्का बसलेल्या तरुणानं संन्यासी राहण्याचा निर्णय घेतला। तो सध्या वडिलांपासून वेगळा राहतोय। या तरुणाची सध्या सिडको परिसरात चर्चा सुरू असून अनेक जण सहानुभूती दाखवत त्याला मदत करत आहेत। सिडकोतील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण वडिलांसोबत राहतो। मुलाचं लग्न करण्याकरता संबंधितातील कुटुंबियांची मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला। मुला मुलीची पसंती झाली, मात्र या मुलीला बघताच वडिलांचे तिच्यावर प्रेम बसले। पत्नी नसल्यानं त्यांच्या मनात प्रेमाची हिरवळ फुलली। एकीकडे वडिलांनी मुलाच्या लग्नाची तारीख ठरवली। दोनही कुटुंब लग्न सोहळ्याच्या तयारीत असताना मुलाच्या वडिलाचे मुलीकडे आकर्षण वाढू लागले। मुलगी देखील भावी पतीच्या वडिलांकडे आकर्षित झाली आणि वडिलांनी भावी सुनेलाच पळवून नेत तिच्यासोबत लग्न करून तिलाच घरी आणले। सिद्धेश्वर बाबूराव वाडेकर, उत्तमनगर, सिडको मोरवाडीमध्ये माझी स्वतःची जागा आहे। मी एकटा बसून राहण्यासाठी मी स्वतः गार्डनला राहण्यासाठी कट्टा विकत घेतलेला आहे। पोलीस व्हॅनवाले आणि सिडको जे पोलीस ऑफिसचे लोक राहतात ना, त्यांच्या स्वाधीन मी जागा घेतली। माझी फॅमिली मला एकट्याला टाकून लग्नासाठी टाकून गेलेली आहे। माझी जी मला दिलेली स्वतःला बायको आहे ना, ती मला घ्यायला येत नाही आहे। शेवंता पैसाने देशमाने त्यासाठी या गावामध्ये गुंतून पडलं। मिसेसला सासूरवाडी असते ना, त्यांच्या आईबापाच्या घरी राहतात। त्यांच्या मनातलं काही सांगता येणार नाही। जास्तीत जास्त आंबड पोलीस स्टेशन तयार होईल त्या दिवसापासून मी इथून घेऊन माझं शिक्षण 8वीपर्यंत झालेलं। वडिलांबरोबर सुतारी कामाला होतं। वडील माझी स्वतःची बायको घेऊन जात नाही, सोडून दिलं मला। बरोबर, म्हणजे वडील तुझ्या बायकोला घेऊन गेले? हा। ज्या मुलीसोबत लग्न होणार होते तीच मुलगी सावत्र आई म्हणून घरी आल्यानं या तरुणाला मानसिक धक्का बसलाय। वेगळे राहत त्यानं वडिलांशी संपर्क तोडलेला आहे। सध्या या घटनेची खमंग चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।